नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती IMP प्रश्नपत्रिका क्रमांक 6. ओके, तर मागच्या प्रश्नपत्रिका जर बघितल्या नसतील तर त्या पाहून घ्या. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत, म्हणून हे खूप IMP प्रश्न आहेत. बघा, व्हिडिओ सुरू करूयात आपण. बघा, पहिला प्रश्न आहे, अजंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात? ऑप्शन ए रामायण, बी जातक कथा, सी उपनिषद, डी महाभारत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी जातक कथा. ओके, तर जातक कथा या अजिंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने आढळतात. ओके, तर लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे, जैन धर्मियांची प्रथम तीर्थकर कोण होते? याचं उत्तर असणार आहे, तर बघा ऑप्शन ए अनंतनाथ, ऑप्शन बी ऋषभ, ऑप्शन सी महावीर, ऑप्शन डी अजितनाथ. तर बघा याचं उत्तर आहे ऑप्शन बी ऋषभ. ओके, तर ऋषभ हे जैन धर्मियांचे प्रथम तीर्थकर होते. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 3 आहे, सती प्रतिबंधक कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये झाला? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन ए लॉर्ड हेस्टिंग, ऑप्शन बी लॉर्ड डफरिन, ऑप्शन सी विल्यम बेंटिक आणि ऑप्शन डी लॉर्ड कॅनिंग. बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी विल्यम बेंटिक. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन सी विल्यम बेंटिक. ओके, तर सती प्रतिबंधक कायदा हा विल्यम बेंटिक या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये झाला होता. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 बघूयात आपण. भारत छोडो चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? ऑप्शन ए 1941, 1942, 1943 आणि 1944. तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन बी 1942. ओके, तर 1942 रोजी 1942 साली भारत छोडो चळवळ सुरू झाली होती. ओके, लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. बघा, प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो, कोणताही प्रश्न तुम्ही स्किप करू नका. बघा, 1942च्या आंदोलनाच्या काळात नंदुरबार येथील कोणत्या शाळकरी विद्यार्थ्याने हुतात्मे स्वीकारले? ऑप्शन ए सुशील सेन, बी राघुवीर, ऑप्शन सी विनय कुमार, ऑप्शन डी शिरीष कुमार. बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी शिरीष कुमार. तरी शिरीष कुमार यांनी 1942च्या आंदोलनाच्या काळामध्ये या विद्यार्थ्यांनी हुतात्मे स्वीकारले होते. ओके, बघा नंदुरबार येथील हा शाळकरी विद्यार्थी होता आणि त्यांनी हुतात्मे स्वीकारले होते. तर चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन ए इसवी सन 1674, ऑप्शन बी इसवी सन 1675, ऑप्शन सी इसवी सन 1672, ऑप्शन डी इसवी सन 1676. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए 1674. ओके, तर इसवी सन 1674 रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. ओके, लक्षात ठेवा. महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? तर बघा ऑप्शन ए सिंहगड, ऑप्शन बी रायगड, ऑप्शन सी तोरणा आणि डी राजगड. याचं उत्तर आहे ऑप्शन सी तोरणा. तर तोरणा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम जिंकला होता. ओके, लक्षात ठेवा. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. भारतातून पोर्तुगीज सत्तेचा शेवट कोणत्या वर्षी झाला? बघा ए 1947, बी 1961, सी 1962 आणि डी 1946. बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी 1961. ओके, तर 1961 या साली भारतातून पोर्तुगीज सत्तेचा शेवट झाला होता. ओके, तर लक्षात ठेवा. महत्त्वाचा प्रश्न आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हणतात? ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे हा. ऑप्शन ए लॉर्ड रिपन, ऑप्शन बी लॉर्ड कॅनिंग, ऑप्शन सी लॉर्ड डफरिन आणि ऑप्शन डी
लॉर्ड हेस्टिंग. ओके, तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए लॉर्ड रिपन. ओके, तर लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणतात. ओके, तर चला प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण. खालील अष्टप्रधान मंडळांपैकी चुकीची जोडी कोणती आहे? बघा, ऑप्शन ए पेशवा पंतप्रधान, बी अमात्य वित्तमंत्री, सी पंडितराव आणि पुजारी, डी सुमंत आणि सेनापती. ओके, तर याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन डी सुमंत आणि सेनापती. ओके, चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. पुणे करार कोणत्या 2 नेत्यांच्या दरम्यान झाला होता? तर बघा, ऑप्शन ए डॉक्टर आंबेडकर आणि महात्मा गांधी, ऑप्शन बी डॉक्टर आंबेडकर आणि पंडित नेहरू, ऑप्शन सी डॉक्टर आंबेडकर आणि जिन्ना, ऑप्शन डी वी रा शिंदे आणि डॉक्टर आंबेडकर. ओके, तर चला याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी या दोघांमध्ये पुणे करार हा झाला होता. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. 12वा प्रश्न आहे बघा. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली? ओके, ऑप्शन ए चित्तरंजन दास, बी लाला लजपत राय, सी अरविंद घोष आणि डी रवींद्रनाथ टागोर. तर बघा, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांची सर ही पदवी वापस केली होती, म्हणजेच परत केली होती. ओके, इंग्रजांना. तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 13 बघूयात आपण. बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला? ओके, तर बघा 11 एप्रिल 1827, 11 एप्रिल 1828, 18 एप्रिल 1827 आणि 18 एप्रिल 1828. बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए 11 एप्रिल 1827. ओके, तर लक्षात ठेवा महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला होता. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? ऑप्शन ए कर्मवीर भाऊराव पाटील, बी महात्मा फुले, सी महात्मा गांधी आणि डी रवींद्रनाथ टागोर. ओके, तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. ओके, तर चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 15 बघा. बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील सुरू केलेले वृत्तपत्र कोणते? ओके, तर बघा ऑप्शन ए संवाद कौमुदी, ऑप्शन बी दिनकर, सी दर्पण आणि डी इंदू प्रकाश. तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी दर्पण. तर बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील जे वृत्तपत्र चालू केले होते त्याचं नाव आहे दर्पण. ओके, तर लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 16 बघा. डिप्रेस क्लासेस मिशन ऑफ इंडियाची स्थापना कोणी केली? ऑप्शन ए महर्षी कर्वे, बी वी रा शिंदे, सी कर्मवीर भाऊराव पाटील आणि डी महात्मा गांधी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी वी रा शिंदे. ओके, तर वी रा शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन ऑफ इंडियाची स्थापना केली होती. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. सरहद्द गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो IMP प्रश्न आहे हा पण लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन ए सर सय्यद अहमद, बी सामाजिक बाल, सी खान अब्दुल गफार खान आणि डी मौलाना आझाद. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असणार आहे खान अब्दुल गफार खान. ओके, ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे खान अब्दुल गफार खान यांना सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे. प्रश्न क्रमांक 18 बघा. आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात? ऑप्शन ए महात्मा फुले, ऑप्शन बी न्यायमूर्ती रानडे, ऑप्शन सी दादोबा तरखडकर, ऑप्शन डी राजाराम मोहन राय. ओके, तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी राजाराम मोहन राय हे आधुनिक भारताचे जनक म्हणून ओळखले जातात. ओके, तर चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावरती झाला होता? ऑप्शन ए शिवनेरी, बी सिंहगड, सी रायगड आणि डी राजगड.
बघायचं उत्तर आहे ऑप्शन सी रायगड. तर रायगडावरती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. ओके, तर लक्षात ठेवा रायगड या किल्ल्यावरती त्यांचा म्हणजे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला होता. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 20 आहे बघा. सुधारक नावाचे वृत्तपत्र कोणी सुरू केले? ऑप्शन ए गोपाळ गणेश आगरकर, ऑप्शन बी विष्णूशास्त्री चिपळूणकर, सी लोकमान्य टिळक आणि डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर बघा याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए म्हणजेच गोपाळ गणेश आगरकर. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक नावाचे वृत्तपत्र सुरू केले होते. ओके, तर लक्षात ठेवा. बघा प्रश्न क्रमांक 21 आहे. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? ऑप्शन ए राजा राममोहन राय, बी स्वामी विवेकानंद, सी स्वामी दयानंद सरस्वती आणि डी गोपाळकृष्ण गोखले. तर याचे उत्तर असणार आहे, तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे बघा स्वामी दयानंद सरस्वती. तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती. ओके, तर लक्षात ठेवा. बघा प्रश्न क्रमांक 22 बघूयात आपण. केसरी व मराठा ही 2 वृत्तपत्रे कोणी सुरू केली? ऑप्शन ए महात्मा गांधी, बी लोकमान्य टिळक, सी गोपाळकृष्ण गोखले आणि डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर बघा ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे लोकमान्य टिळक. तर लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा ही 2 वृत्तपत्रे सुरू केली होती. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला कोणत्याही सरळ सेवा परीक्षेमध्ये तसेच पोलीस भरतीमध्ये रिपीटेड क्वेश्चन आहेत आणि अत्यंत महत्त्वाचे प्रश्न असल्यामुळं तुम्ही कोणताही प्रश्न स्किप करू नका. व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहत जा. ओके, तर चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 23 आहे बघा. जय जवान जय किसान ही घोषणा कोणी केली? ऑप्शन ए लाल बहादूर शास्त्री, ऑप्शन बी लाला लजपत राय, ऑप्शन सी महात्मा फुले, ऑप्शन डी लालकृष्ण अडवाणी. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो जो उत्तर आहे ऑप्शन ए लाल बहादूर शास्त्री. तर लाल बहादूर शास्त्री यांचा नारा आहे जय जवान जय किसान. ओके, यांनी हा नारा दिला होता. ओके, यांचे हे घोषवाक्य आहे. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 24 आहे. 1908 सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? ऑप्शन ए न्यायमूर्ती रानडे, बी गोपाळकृष्ण गोखले, सी रमाबाई रानडे आणि डी स्वामी दयानंद सरस्वती. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी रमाबाई रानडे यांनी 1908 सेवा सदन या संस्थेची स्थापना केली होती. ओके, तर लक्षात ठेवा रमाबाई रानडे. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. शेवटचा प्रश्न आहे आणि अत्यंत महत्त्वाचा बघा. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? ऑप्शन ए महात्मा फुले, ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सी स्वामी दयानंद सरस्वती, ऑप्शन डी स्वामी विवेकानंद. तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए महात्मा ज्योतिबा फुले. तर महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये